आजचा दिवस नॉर्मल असेल असं वाटलं होतं, पण हे काय घडलं? आज माझ्या चॅलेंजचा डे 21. आज सकाळी साधारण 5:30ला आमच्या घरी पाहुणे आले. मी झोपीत होते आणि हे त्यांना आणायला गेले. हॉलमधून आवाज आला म्हणून पाहते तर माझ्या नंदा, त्यांचं एक क्यूट बाळ आणि दादा थेट मुंबईहून आले होते. इतक्या लवकर आल्यावर झोप कुठची? आमच्या गप्पा खूप छान रंगल्या आणि म्हणून सगळ्यांसाठी मस्त गरमागरम मसाला चहा बनवायला घेतली. आणि हो, आज डॅशबोर्डवर 1 मिलियन व्ह्यूज कंप्लीट झाले. तुमचं प्रेम, सपोर्ट आणि ब्लेसिंगमुळेच हे पॉसिबल झालं. मनापासून थँक्यू सगळ्यांना. आणि माझ्या चॅलेंजचा 3rd वीक पण सुरू झाला आहे. चहा झाल्यावर यांची बाळासोबत मस्ती चालू होती. आमच्या गप्पामध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही. बघता बघता नाश्त्याची वेळ झाली. पाहुणे फक्त 1 दिवसासाठी आले होते म्हणून गप्पा काही संपत नव्हत्या. मग काय, मी पोहे बनवले आणि त्या दोघींनी मला छान कंपनी दिली. सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. त्या दोघी एक्झामसाठी आल्या होत्या, वेळेवर रेडी. पण दादा मात्र लेट स्टुडंटसारखं बाहेर जाता जाता आवरू लागले. त्या एक्झामला गेल्यावर मी घरातली बाकी कामं आवरली आणि थोडी शॉपिंग केली. आधी बाळासाठी ड्रेस, नंतर ताईंसाठी साडी. घरी आले तर लगेच एक पार्सल पण आलेलं होतं, ते घेतलं. थोड्याच वेळात ताई एक्झाम देऊन परत आल्या आणि आम्ही मिळून मस्त जेवण बनवलं. आज स्पेशल होतं चिकन भाजी आणि लॉलीपॉप. व्हेजिटेरियन दादा व यांच्यासाठी मेथीची भाजी. त्यानंतर पोटभर जेवण केलं. संध्याकाळी त्यांना परत जायचं होतं म्हणून बाळाला बाय बाय केलं. नंतर आम्ही एका बर्थडेला गेलो. लेट झाल्यामुळे केक कटिंग झाली होती, पण विश करून गिफ्ट दिलं आणि मग घरी परत आलो. आणि हो, तुमचा सपोर्ट बघून हा चॅलेंज कंप्लीट करायची एक्साइटमेंट दिवसेंदिवस वाढत आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा. बाय बाय. आय सी यू इन माय नेक्स्ट डे.